नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। आज हळदीला मारून घ्यायचा आहे पॉवर टिलर। तर आज आम्ही लवकरच शेताकडे आलो। पॉवर टिलर आणलेला आहे हळदीला मारायसाठी। हलका हलका पाऊस पण चालू झाला। मित्रांनो, चालू झालेला आहे पॉवर टिलर। काटाची सुरी मारली। रान पूर्ण खत आहे, पण वरची खिचडी आली त्याच्यामुळं टायरला थोडी पेंड लागली, म्हणून थोडी मशीन लवडायली। पेंड जर लागला नसता, खिचडी जर पडली नसती, मशीन साफ चालत होती। गाडी काय आणली नाही, थोडी बारीक बारीक चालूच होती। तर आता मी निघतो घराकडे जाण्यासाठी। तर मित्रांनो, असं व्हायला पाहिजे। इतकी माती पडायली मला, 4-6 इंच माती पडायली पहा। खूप छान व्हायला। हे पेंड लागल्यामुळं यालो 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 पेंड लागले। असे पेंड टायरला चिटकले पण पडायले, त्याच्यामुळे लवंडा दिला, खबळायली मशीन। बरेच राहिले पहा। आता सेटिंग लागली, आता खूप माल पडायला आहे। आता लहान लहान हळद अशी थोडी बुजायली, ते याला काढून घ्यावं। अशी बुजायलेली हळद हे काढून घ्यावं लागते। आज काही वेळ नाही, तर याला उद्या पण काढून घेता येते। आपली हळद 1 एकर आहे, तर आता हे 2 घंटे लागतील याला। 2 घंट्यामध्ये घेऊन येणार आहे। तर मी निघतो आता घराकडे जाण्यासाठी। पाऊस चालू झाला, गाडी आहे तिकडे दाजीची, तर गावाकडे जायचं आहे मला पण आता अर्जंट। तर निघतो मी। या हळदीला पण पॉवर टिलर मारलेला आहे। हळद बुजलेली नाही जरी काढली तरी ती ऑटोमॅटिक निघते, पण वेळ लागते त्याला। चितोडी आता पहिल्यापेक्षा थोडी वाढली। आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो।